मला चीड येत नाही हाच माझा गुन्हा, मला चीड येत नाही हाच माझा गुन्हा. दोष देव कुणा, दोष देव कुणा, दोष देव कुणा. चलो सोलापूर, चलो सोलापूर, चलो सोलापूर. दिनांक 31 ऑगस्ट 2024 रोजी शनिवारी 8 वाजता संवाद यात्रा भटके विमुक्त आदिवासींच्या हक्कासाठी सेटलमेंट येथील ध्वजावंदन करण्यात येणार आहे व भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर येथे येऊन पूजा आरती करून संवाद यात्रेची घोषणा देत सिद्धेश्वर मंदिराच्या समोरून पूनम गेट पर्यंत रथयात्रा निघणार आहे. तरी भटके विमुक्त व आदिवासी समाजाच्या हक्कासाठी व प्रशासनाला जागे करण्यासाठी हे संवाद यात्रा काढण्यात येणार आहे. ही यात्रा कशासाठी? भटक्या विमुक्त व आदिवासी समुदायाचा आवाज शासन यंत्रणेपर्यंत पोहोचवण्यासाठी व समाजाचे प्रश्न, अडचणी, समस्यांचे गाठोडे शासन व्यवस्थेच्या विशीवर टाळण्यासाठी माणूस म्हणून सन्मानाने आणि प्रतिष्ठेने जीवन जगता येण्यासाठी त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी ही संवाद यात्रा आयोजित केलेली आहे. तमाम भटके विमुक्त व आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून आमच्या स्वातंत्र्याचं झालं काय, भटके विमुक्त व आदिवासींच्या आते आलं काय असे घोषणा देत पूनम गेट पर्यंत येणार आहे. अशा पद्धतीनं आदिवासी समाजाचे लोक राहतात कालामध्ये. ताई, तुमचं नाव काय? माझं नाव सकुबाई आहे. बरं, किती वर्ष झालं इथं राहता तुम्ही? 10 वर्षापासून. 10 वर्षापासून राहता का? हां. बरं, आतापर्यंत सरकारची काय योजना तुम्हाला मिळाली का नाही? काही नाही सर, आम्हाला काही नाही. ती लाडकी बहीण योजना जी आहे ते मिळाले का, त्याचे पैसे तुम्हाला? सर, आम्हाला काहीच नाही. बरं, किती इथं झोपड्या आहेत? त्या इथं आमच्या 6 झोपड्या आहेत सर. 6 झोपड्या. हां. ही मुलगा शाळेला जातोय का नाही? नाही सर, अजून 6 वर्षाचा आहे बघा. हो. हां. इथं नाव दिलं जवळच्या शाळेला. बरं, इथल्या शाळेमध्ये नाव दिलं का त्याचं? हां, दिलं सर. नमस्कार, मी पिंटू बनू पवार, आदिवासी पारधी तरुण समाज संघटनेचा अध्यक्ष आहे. हे जे आपले आदिवासी पारधी समाजाचे लोक आहेत ना, हे गेल्या 10 वर्षापासून बिस्मिल्ला नगर येथील बिस्मिल्ला नगर मुळेगाव रोड सोलापूर. पण प्रशासन ह्यांच्याकडं ढुंकून सुद्धा बघत नाही. थोडी परिस्थिती यांची बिकट आहे ना, अक्षरशः जेवणाला मोठ्याला येते, हाताला काम नाही, जागा नाही, घर बांधायचं पक्क घर नाही. आता तुम्ही बघतच आहात ही झोपड्या कशा पद्धतीनं आहेत ते. आणि सरकार म्हणतात की लाडकी बहीण योजना, आतापर्यंत ह्यांना 1 रुपया सुद्धा मिळाला नाही. ह्यांच्या खातं तर ह्यांचं नाहीच नाही. आधार कार्ड नाही आणि रेशन कार्ड नाही, मतदान कार्ड नाही. त्या लोकांना 1 नंबर आता सध्या वंचित आहे, तरी तिथलं प्रशासन ह्यांच्याकडे बघत नाही. ह्या अशा गोष्टीचा आम्हाला भयानक चीड आहे. ही कुठं ना कुठं तर थांबलं पाहिजे. ही समाज कुठं ना कुठं तरी प्रवर्तनामध्ये आलं पाहिजे आणि यांचं परिवर्तन झालं पाहिजे. ह्यांच्या मुलाचं शिक्षण झालं पाहिजे. ह्यांना कुठल्या तरी चांगल्या पद्धतीनं ह्यांना घरकुल योजना दिला पाहिजे, कुठंतरी जागा उपलब्ध करून ह्यांना घर बांधून दिलं पाहिजे. ह्या अशा कंडिशनमध्ये इथे राहतात ना. आज पावसाचे दिवस आहेत, आज विचू काटा आहेत इथं, त्या विचू काट्यामध्ये ह्याने राहतात. तर आज ह्यांच्या लेकराला काय कमी जास्त झालं तर प्रशासन जबाबदार का कोण जबाबदार, ह्याचं कुणाला ह्याने दखल करायचं, दोष कुणाला मानायचा, असा प्रश्न आज ह्या आदिवासी समाजाच्या पुढं आहे. तरी प्रशासनाने डोळे झाकून बसलेला आहे. तर अशा प्रशासनाला माझा साप इन्कार आहे.
आणि मतदान करून देखील आम्ही स्वतःचं मतदान आम्ही वाया घालतोय. आणि अशी मुख्यमंत्री साहेबांना हात जोडून विनंती आहे की तुम्ही खरंच तुमच्यामध्ये जागृत असेल तर ह्या लोकांकडे थोडं बघा. या सोलापूरमध्येच राहतात हे लोक, दुसरीकडे कुठंच राहत नाहीत. आज ते देवळाच्या बाहेर बसून भीक मागतात, फुटपाथवर बसून भीक मागतात, रस्त्यावर बसून भीक मागतात. आणि हर एक मंदिराच्या बाहेर हर एक माणूस 50-50 लोक एका मंदिराच्या बाहेर बसून भीक मागतात. अशी 200 मंदिरं आहेत, लहान मोठी मंदिरं. एका मंदिराच्या बाहेर तर 50 लोक म्हणलं तर 50 गुणिले 200 10,000 आदिवासी समाज बांधव भीक मागून खातात. ह्याचं कोण लक्ष देतंय? प्रशासन नुसतं डोळ्यात तेल टाकून झोपलंय का काय असं मला वाटतं. जय हिंद, जय महाराष्ट्र. मला चीड येत नाही हाच माझा गुन्हा. मला चीड येत नाही हाच माझा गुन्हा. दोष देऊ कुणा, दोष देऊ कुणा, दोष देऊ कुणा. मला चीड येत नाही हाच माझा गुन्हा. मला चीड येत नाही हाच माझा गुन्हा. दोष देऊ कुणा, दोष देऊ कुणा, दोष देऊ कुणा. मला चीड येत नाही हाच माझा गुन्हा. मला चीड येत नाही हाच माझा गुन्हा. एक होता माझा गाव आणि माझे गावकर. एक होता माझा गाव आणि माझे गावकर. माझा भीम असताना कापायाचे थरथर. माझा भीम असताना कापायाचे थरथर. गेला गेला भीम राणा, हो गेला गेला भीम राणा. आला नेभटपणा, नेभटपणा. दोष देऊ कुणा, दोष देऊ कुणा, दोष देऊ कुणा. मला चीड येत नाही हाच माझा गुन्हा. मला चीड येत नाही हाच माझा गुन्हा. परंतु या संदर्भामध्ये स्वतंत्र होऊन देखील आदिवासी समाजाला अजूनपर्यंत स्वतंत्र मिळालेली नाही. आरक्षण असून रस्त्यावर भीक मागतात. आणि ज्याला आरक्षण नाही ते हे रस्त्यावर येऊन सरकाराला भीक मागतात. हे असं समाजामध्ये आत्तापर्यंत रिलीज चालू आहे. पण ह्या आदिवासी पारधी समाजाला कुठल्याही प्रकारचं हाताला काम नाही आणि त्यांना घर तर नाहीच नाही आणि त्यांना नोकऱ्या नाही. मुलं शिकतात 10वी 12वी याच्या अलीकडे शिकतात. ग्रॅज्युएशन तर कोणीच होत नाही आणि झालं तर त्याला शिष्यवृत्ती सरकार देत नाही. या अशा अनेक गोष्टीसाठी आपण सोलापूरला 31 ऑगस्ट 2024 रोजी संवाद यात्रा आपण
आयोजित केलेली आहे. ह्या संवाद यात्रा म्हणजे यात्रा कशासाठी, तर भटक्या विमुक्त आदिवासी समुदायाच्या आवाज शासन यंत्रणांद्वारे पोहोचवण्यासाठी, हे आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी ही यात्रा आपण काढलेली आहे. सरकारला हे आवाज पोहोचवण्यासाठी आपण यात्रा अशा बरेचसे काले पण सरकार या कानानं ऐकतात आणि या कानानं सोडून देतात. पण दुसरी गोष्ट, आमचा समाज देखील एकजुटीनं आता ह्या यात्रेला सामील होणार आहे. ह्या यात्रेमध्ये सामूहिक प्रश्न आणि ज्याच्या अडीअडचणी हे सगळं पद्धतीनं आम्ही ह्या समाजाच्या मांडणी करून आम्ही एक फाईल तयार करतोय आणि ते फाईल तयार करून आम्ही कलेक्टरला आणि तीच फाईल आम्ही मंत्रालयापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. ह्या संवाद यात्राचा ही मूळ भटके विमुक्त आदिवासीच्या हक्कासाठी ही संवाद यात्रा काढण्यात आलेली आहे. तरी आदिवासी पारधी समाजाला हात जोडून विनंती आहे, तुम्ही जास्तीत जास्त लोकांनी या संवाद यात्राला येण्याचा प्रयत्न करावा आणि आपला बुलंद आवाज शासनापर्यंत पोहोचवण्याचा आहे. आपल्यासाठी नाही तर आपल्या मुलांसाठी, आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि आपल्या आरक्षण वाचवायचं आहे. या संदर्भामध्ये आपल्याला रस्त्यावर तर यावंच लागणार आहे. अन्यथा जर अशी वेळ जर तुम्ही पुन्हा तर घालवले तर पश्चातापाशिवाय आपल्याकडे दुसरा कुठला पर्याय राहणार नाही. ही विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.